कोई हेलीकॉप्टर से शिरडी आता है, कोई गाड़ी से शिरडी आता है, लेकिन पैदल चल के शिरडी वही आता है जो बाबा के सबसे करीब होता है। ओम साईराम। पालकी म्हणजे स्वर्गसुख। पालकी म्हणजे स्वर्गसुख। पालकी मतलब है स्वर्गसुख। पालखी म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद असतो। पालखी म्हणजे स्वर्गसुखच आहे। पालखी म्हणजे स्वर्गसुख। वारी म्हणजे स्वर्गसुख। पालखी म्हणजे स्वर्गसुखाची वारी आहे। पालखी म्हणजे हा स्वर्गसुखाची वारी। साईराम मित्रांनो, ऐकलत पालखी पदयात्रा म्हणजे काय? रणरणत ऊन, पायाला फोड, पण तरीही स्वर्गसुख। होय होय, स्वर्गसुखच। याच स्वर्गसुखाचा अनुभव आम्ही गेली कित्येक वर्ष घेत आहोत। या स्वर्गसुखाचा अनुभव तुम्हाला देण्याचा हा छोटासा प्रयत्न। चला तर मग बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊयात चुनाभट्टीला, साईनाथ सेवा मंडळात चुनाभट्टी ते श्री क्षेत्र शिर्डीच्या पदयात्रेला। साईबाबांचा अभिषेक झाल्यावर सुरुवात झाली साईंच्या पादुका पूजनाची। हा मान मिळाला बाळूदादाला। काय सांगू या माणसाबद्दल। दरवर्षी पालखीत साई सच्चरित्र पाळण्याचं व्रतच यांनी हाती घेतलं। त्यांनी कधीच घड्याळ बघितलं नाही। रात्री 1-1:30 वाजता आंघोळ करून बाबांसमोर अगरबत्ती लावून पारायण करताना पाहिलंय आम्ही बाळूदादा। खरंच किती मोठा साई भक्त। यात्रा काळामध्ये होणारे काही दोष असते सर्व दोष परिहार करून तुमच्या शुभाशीर्वाद घ्यावे अशी भगवंताची प्रार्थना करायची। सांगायचं परिवाराने हा प्रार्थना आम्ही नमस्करोमि अन्नदा शरणासुरमेव शरणमम तस्मात् भावेन रक्ष रक्ष परमेश्वर सद्गुरुभ्यो नमः प्रार्थना नम्रयामि। एक वेळा हाताळून पाणी तांबड्यामध्ये सोडून द्या। अनेक प्रकारजेन तेन श्री सद्गुरु साईनाथादि देवतास्तेन्द्रां कर्मसागरासिद्ध्यर्थं तत्संबलफलप्राप्त्यर्थं गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। भावानहं तेलत्वान आयुष्यवान आरोग्यवान कल्पोक्त फलप्राप्तिवान सद्गुरु साईनाथ देवता कृपावान भवतो मला सर्वांनी तथा तथास्तु। आता आपण भेटूयात साईनाथ सेवा मंडळाचे सचिव संजय पाटील म्हणजे आप्पा यांना। तर आप्पा, आम्हाला सांगा या पदयात्रेची सुरुवात कशी झाली? तुम्ही जुने पदयात्री आहात, काय अनुभव होता तुमचा? सांगताना मला आनंद होतो की हा मंदिर 1985 साली स्थापन झाला। रामनवमीला 30 मार्च 1985 मंदिराची स्थापना।
त्यानंतर मनामध्ये काय आलं की आपण पदयात्रेला जाऊया. मग माझी इच्छा झाली, मी निघालो पदयात्रेला. मग माझे मित्र दोघेजण दिलीप सागरे आणि लक्ष्मण कालेकर यांना इच्छा झाली की आपण पदयात्रा करू म्हणून. आणि करता करता आम्ही तिघेजण आम्ही पदयात्रेला निघालो. पदयात्रेला निघत असताना असं झालं की आम्ही चालतो आणि आम्हाला वाट वगैरे काही माहीत नाही. आणि अशीच आम्ही बाबांच्या आशीर्वादाने निघालो. आणि असं एक एक स्पॉट करत असे आम्ही लोक निघत गेलो. आणि एक वेळ अशी आली की ऑगस्ट खिंड म्हणून एक गाव आहे. त्या ऑगस्ट खिंड गावामध्ये एक लांगे मामा म्हणून आमचे एक शेतकरी होते. त्या मामाने आम्हाला शेतातून हाक मारली की बाबांनो कुठे चाललात? शिर्डीला चाललोय. म्हणलं या घरी. मग त्या मामाने आम्हाला जेवण खाऊ घालून आम्हाला सांगितलं की ह्या वर्षी तुम्ही तिघे आलात, ह्याच्यानंतर 30 जण या, नाहीतर 300 जण या, पण हा घर विसरायचा नाही. आणि आज एवढ्या वर्षामध्ये तो घर आमचा एक असा फेमस झालेला आहे की लांगे मामाकडे आम्ही केव्हा पोहोचतोय, अशी परिस्थिती त्या लांगे मामाची. आणि आज त्या लांगे मामाकडे आज आवर्जून त्यांची मुंबईपासून सगळे लोक येऊन आमचा आदर सत्कार, पालखीचा सत्कार करतात, पालखीचा आनंद घेतात. अशा प्रकारे ते लांगे मामा ऑगस्ट खिंडचे. त्याच्यानंतर आम्ही असा टप्प्याटप्प्याने चालत करता आम्ही लोक शिर्डीला पोहोचलो. आणि पुढच्या वर्षी असं झालं की भक्तांची, आमच्या कार्यकर्त्यांची इच्छुकता वाढली. मग आम्ही तिघांचे 7 झाले, 7चे 15 झाले, 15चे 35 झाले. असं करत आमची पदयात्रा वाढत गेली. आणि 1996ला पुन्हा आम्ही आवाज केला की आपण पालखीसह पदयात्रा काढायची. मग काही लोकांनी थोडा आक्षेप घेतला की कसं काय होणार, आपण पालखी कशी नेणार. मग आम्ही म्हटलं तुमच्या बॅगा टेम्पोत टाका, जेवढे इच्छुक लावणारे खांदे आहेत ते आम्ही लोक घेऊन जाऊ पालखी. आणि तिथून 1996 पासून ती जी पालखीची प्रथा झाली, 40-35 जणांनी पालखी काढली. नंतर मग ते वाढत गेले. आजच्या तारखेला आमचा 450 ते 500चा पालखीचा माप आहे. आणि आनंदात आमची पालखी साजरी होते. आणि कोणताही गालबोट न लागता आमची पालखी एवढी आनंदात साजरी होते की आज बाहेरचेही लोक आमच्या पालखीत यायला लागले. की चुनाभट्टीचा साईनाथ सेवा मंडळमध्ये पालखीचा सिस्टीम, पालखीची अरेंजमेंट, कार्यकर्ते ह्या सगळ्या गोष्टी एवढे पद्धतशीर करतात की आज तक आमची पालखी आनंदात शिर्डीपर्यंत पोहोचते. एक ठिकाणी तर असं झालं, सिन्नर ठिकाणी, की आम्ही आम्ही तिघे चालत असताना आम्हाला असं झालं की आम्ही चाललो आणि समुद्र असा एक पाण्याचा असा मोठा अशी एक खाडीसारखा प्रकार दिसला आम्हाला. आणि आम्ही तिघे तिथे अटकलो की आम्हाला आता करायचं का, आता जायचं कुठे नक्की. सगळीकडे पुढे पाटी सगळं शेतीवाडी, आणि आम्ही तिघेही फसलो. आता करायचं काय. पण बाबांची काय कृपा असेल काय माहित नाही, देवाची कृपा आमच्यावर, की एक व्यक्ती हातात लाईटचा ते जुना बत्ती असते ना, लाईट बत्ती, ती घेऊन आला. आणि बाबांनो काय रे, कुठे थांबलात, इकडे कुठे? बोले बाबा आम्ही शिर्डीला झालो, आम्ही वाट विसरला, थांबा मी तुम्हाला पोहोचवतो. आणि त्या व्यक्तीने आम्हाला असे सरळ आमच्याबरोबर आला. आणि तो कुठे निघून गेला आम्हाला माहित नाही. आम्हाला सिन्नरची वाट दाखवली. आणि मग सिन्नर पासून आम्ही पुढे शिर्डीला निघालो. असे एक एक अनुभव आम्हाला मिळालेले आहेत. काय सांगू, बाबांची सगळी कृपा आहे, बाबांची लीला आहे. साईनाथ महाराज. आता आपण भेटूयात साईनाथ सेवा मंडळाचे खजिनदार प्रसाद पाटील यांना. प्रसाद दादा, तू एवढे वर्ष पालखीचं नियोजन करतोस. पालखी कोणत्या मार्गाने जाणार, कशी जाणार, जेवणाची व्यवस्था, हे सगळं नियोजन कसं होतं? पहिली गोष्ट म्हणजे चुनाभट्टीतील देणगीदारले नागरिक यांचे खूप आभारी आहेत. कारण की एवढा मोठा 10 दिवसाचा जे पदयात्रेचा सोहळा असतो तो मंडळ नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला देणगीदारांची आणि जे अन्नदान देतात लोक, त्यांची गरज असते. ते आपल्याला चुनाभट्टीकर देतात. नवीन पिढीला एक चांगला धार्मिकदृष्ट्या जवळ घेऊन जाण्याचा मार्ग प्रकल्प हा असतो. आता 14 जानेवारी ते 22 तारखेपर्यंतचा हा 8 दिवसाचा प्रवास असतो. तो प्रथम आम्ही 2 महिन्या अगोदर सर्व्हे करतो. सर्व्हेमध्ये राहण्याचे ठिकाण, नाश्त्याचे ठिकाण सगळे अरेंज करतो. त्याच्यानंतर शिर्डी संस्थानामध्ये लेटर देण्याचं काम, तिथे पदयात्रेकरूंना राहण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी आम्ही 2 महिन्या अगोदरच करत असतो. आणि नंतर सुरुवातीला 14 तारखेला आमची पालखी इथनं मंदिरातून निघते.
तिथून ते शिर्डीपर्यंतचा प्रवास हा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, त्याच्यानंतर पालखी सकाळी लवकर निघणार, त्याच्यासाठी आपल्याला लवकर उठावं लागतं. त्याच्यासाठी आम्ही 3 वाजता उठतो. त्याच्याबरोबर माझे सहकारी उठतात. सगळे सहकारी त्याच्यामध्ये पुढाकारपणा घेतात. त्यामुळेच ऍक्च्युली हे पदयात्रा संकल्प होते, पूर्ण होते. आणि त्याच्यानंतर ज्या पण काही गोष्टी असतात, अन्नदान किंवा जेवणाच्या, या सगळ्या अरेंज करणं खूप टफ आहे. परंतु आपल्याला देणगीच्या रूपामध्ये सगळं अन्नधान्य आलेलं असतं. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण सेटअप करतो की फर्स्ट, सेकंड ते 8 डेज पर्यंत कुठलं नियोजन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर शिर्डीमध्ये गेल्यानंतर पुन्हा पालखीचं खंडोबा मंदिर, त्याच्यानंतर शिर्डीमध्ये जाणं, पुन्हा रूम वरती घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टीचा नियमबद्ध होऊन आम्ही आमची पालखी काढतो. आमच्या पालखीचं मेन वैशिष्ट्य म्हणजे सकाळी लवकर उठून आम्ही 5:45ला निशाण सोडतो. निशाण आमचा कधीही खांद्यावर नसतो. निशाण आमचा 2 हातामध्ये असतो. अब्दागिरी सुद्धा 2 हातावरतीच असते. परंतु पालखीत सुद्धा खांदा सुद्धा आमचा राईट साईडला असतो, लेफ्ट साईडला कधीच नसतो. शिर्डीपर्यंत जाईपर्यंत आम्ही पालखीचं नामस्मरण चुनाभट्टीपासून ते शिर्डीपर्यंत हे कंटिन्यू करत असतो. त्याच्यानंतर सकाळी आमचे सगळे पालखीचे सहकारी उठतात. 50 जणांचा आमचा ग्रुप आहे. आशीर्वाद दादा आहे, मानकर आहे, चौगुले असतील, मास्तर असतील, त्याच्याबरोबरचे सगळे सहकारी आहेत. ते सगळे सकाळी 3 वाजता उठतात. त्याच्यानंतर बाबांचा सगळं पालखीला सजावट करणं, त्याच्यानंतर आरती, या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप ते लोक करतात. त्यांचा ग्रुप इतके वर्ष झाले ते फॉलोअप करतात. त्याच्यामुळे आम्हाला बाकीची कामं करण्यासाठी सोयीस्कर जातं. त्याच्यानंतर 5:45 वाजता आमचा जो निशाण निघतो, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आमचं सगळं जेवणाचं सगळं सेटअपिंग सुद्धा आमचे सहकारी करतात. चहा, नाश्ता, त्याचबरोबर पालखी एकदा निघाली की सकाळचा नाश्ता सुद्धा आम्ही फॉलोअप करतो. अशा पद्धतीने आमचं सगळं नियोजन हे पहिल्या दिवशीपासून ते 8व्या दिवशीपर्यंत असतं. आता साईबाबा पालखीत विराजमान झाले. हे रूप पाहून साई सच्चरित्रामधली एकच ओवी आठवते. डोळे मोठे करुणेचे सागर, पाहता निवे चित्त साचार, मुखावर हास्य शांत गंभीर, पाहण्या जनासी करी स्थिर. पालखीची तयारी सुरू आहे आणि चौगुले काकाने पालखीमध्ये 13 वर्ष अविरत सेवा केली त्यांनी. या पालखीचं वैशिष्ट्य हेच आहे की जे जाणकार लोक आहेत ते सगळ्यांना सांभाळून घेतात. जेव्हा पालखीमध्ये आम्ही नवीन होतो त्यावेळेला चौगुले काकांनी आम्हाला लेकराप्रमाणे मार्ग दाखवला. हवं नको ते बघितलं. गेल्या पालखीनंतर त्यांना पॅरालिसिसचा त्रास सुरू झाला, पण बाबांच्या कृपेमुळे सगळं सुरळीत झालं. त्यांना मंदिरात पाहून खूप बरं वाटलं.
चला तर निघालं पालखीचं निशाण. निशाण म्हणजे मार्गदर्शक, जो वाट दाखवतो. वाट चुकली तर निशाण दिसलं की दिशा सापडते. या निशाणाच्या पुढे एकही पदयात्री नसते, कारण निशाण ज्या जागेवरून जातं ती जागाच मुळात सुरक्षित होते. म्हणून कोणत्याच पदयात्रीने निशाणाच्या पुढे जायचं नसतं, निशाणालाच फॉलो करायचं असतं. आणि हे काम आमचे साईबंधू साईप्रसाद कित्येक वर्ष करत आहेत. निशाणाला आता नारळ वाढून पालखी मार्गस्थ होईल. त्यानंतर आलंय अब्दागीर, ज्याच्या पुढे आहे बजरंगबली, जो रस्ता सुरक्षित करतो. आणि मागे सूर्यनारायण, ज्याचा प्रकाश सतत साईंवर पडत असतो. आणि ही सेवा आमचे साईबंधू संजय डाकी हे अविरतपणे करत आहेत.
आजचा पहिला पल्ला आहे चुनाभट्टी ते विक्रोळी, जिथे बाबांची आरती होईल आणि दुपारचं जेवण होईल. आणि नंतर पालखी मार्गस्थ होईल सुर्वेवाडी ठाणे इथे, जिथे संध्याकाळची आरती होईल. आणि नंतर मुक्कामाला पालखी निघेल ते दत्त मंदिर, कशिळी ब्रिज. चला तर मग सुरू करूयात स्वर्गसुखाचा अनुभव देवासोबत, देवाच्या भेटीला. कुर्ला आणि घाटकोपर मागे टाकून पालखी मार्गस्थ झाली आहे विक्रोळीच्या दिशेने. नहीं, हाँ बना के देखना पड़ेगा ना. पालखी आता पोचले एकतानगर विक्रोळीला. इथे बाबांची आरती होईल, दुपारचं जेवण होईल आणि नंतर पुढे पालखी मार्गस्थ होईल. जाईल त्यानंतर म्हात्रे कुटुंबाच्या घरी पूजन होईल. त्यानंतर मित्रमंडळाच्या या मंडपामध्ये दर्शनाकरता उपलब्ध होईल. पालखी सर्वप्रथम गणेश मंदिरकडे रवाना होईल.
त्यानंतर म्हात्रे कुटुंबाकडे त्याचे पूजन होईल आणि मग मात्र ती आपण आपल्या विभागात झालेला आहे आणि थोड्याच वेळात पालखी तुम्हा सर्व भक्तगणांच्या दर्शनाकरिता या सभा मंडपात येईल आणि आपण सर्व रांगेने शांततेने यांचा साईंची मध्यान्ह आरती, दुपारचं जेवण आणि विश्रांती घेऊन पालखी मार्गस्थ झाली आहे सुर्वेवाडी ठाणे इकडे. या पदयात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या पालखीमध्ये तुम्हाला मोठे अधिकारी दिसतील, मोठे IT प्रोफेशनल दिसतील, मोठे वकील दिसतील, कोणी डॉक्टर, कोणी हायकोर्टामधील अधिकारी. पण बाबांच्या पदयात्रेमध्ये आल्यावर ते सगळा मीपणा तिथेच सोडून येतात आणि उरतो तो फक्त एक साई भक्त. ठेवले ना शॉल आज आहे ना आपलं बस 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 इकडे कोण बसत सगळे इकडे 13 जागा आहे ना.
पालखी आता सुरेवाडी ठाणे इथून निघून दत्त मंदिर कशेळी ब्रिज इथे पोहोचली. बाबांना महान नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि आजचा पल्ला पूर्ण झाला. चुनाभट्टी ते दत्त मंदिर कशेळी ब्रिज. बाबांना थंडी वाजू नये म्हणून शाल पांघरून घेतली. आणि मित्रांनो, आजचा स्वर्गसुखाचा पहिला दिवस संपला. उद्या भेटूयात स्वर्गसुखाच्या दुसऱ्या अनुभवाकडे.